मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 4. मी रेडी होऊन गाडीजवळ आलो. आज परत आपला एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. तर मंडळी नमस्कार, मी संतोष परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपला टूर होणार होता नंदुरबार. त्यासाठी आपण बुलढाणा मार्गे अजिंठा, नेरी, एरंडोल, धुळे आणि नंदुरबार असा आपला रूट. काही वेळानंतर आम्ही बुलढाण्याला पोहोचलो. पहिले म्हटलं गाडीमध्ये डिझेल भरून टाका, मग नॉन स्टॉप चालायला आपलं काही हरकत नाही. सकाळी सकाळी महाराजांचं दर्शन झालं. म्हटलं आता नेरीहून आपला पुढचा प्रवास आणखी सुखरूप होणार. पुढे येत नाही तर रेल्वे क्रॉसिंग वरती जाम लागलेली होती. सगळे मंडळी म्हणतो 2 दिवस तर काही रेल्वेचं गेट उघडणार नाही. नंतर गावातले मंडळी म्हणे छोटासा बायपास आहे, तिकडून तुम्ही पुढे जा. आता कसं बस आम्ही एरंडोलला पोहोचलो. पहिला स्टॉप घेतला. म्हटलं नाश्ता पाणी दाबून करा. पुढे आता केव्हा टाइम भेटल जेवायला काही सांगता येत नाही. मग मी रस्सा पोहे घेतला, निंबू पिळून मस्त ताव मारलं. खायला तर एक नंबर लागला. नाश्ता वगैरे करून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. आता मोघम हे धुळेच्या जवळपास गाव आहे, तिथं आम्हाला काही मंडळीला सोडायचं. इथे काही आयुर्वेदिक उपचार असे काही करतात, मला काही कन्फर्म माहित नाही, पण गुडघेदुखी कंबरदुखीसाठी लोक लांबून इथे गाडीतले काही मंडळी तिथं सोडून आम्ही धुळेचा बायपास मारून नंदुरबारच्या दिशेने रवाना झालो. आता इथून तासाभराचा प्रवास राहिलेला होता. आता काही वेळानंतर मी नंदुरबारला पोहोचलो. पार्टीवाल्याने त्यांच्या ठिकाणी सोडून मी बसलो आपल्या गाडीमध्ये. आता कसा बसा टाइमपास करायचा आणि वेळ घालवायचा. जेवण वगैरे करून आपण घरच्या दिशेने परत प्रवास सुरू केला. आता कसं बस आम्ही अजिंठ्यापर्यंत आलो तर परत आम्हाला जाम लागला. तर मंडळी आयुष्याच्या प्रवासात असा मार्ग आपल्याला काढून पुढे जावा लागला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.